कुकरमध्ये आधी आपण आता थोडं बटर टाकूया. नंतर आपण पाहिजे तेवढं तेल टाकायचं आपल्या आवडीनुसार. तेल गरम झालं आहे. आपण आता त्यात जिरे मोहरी टाकायचे. त्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट आणि मग एक एक करून आपल्या पाहिजे तशा भाज्या ॲड करायच्या आहेत. आधी मी मिरचीचा ठेचा टाकला आहे, थोडा कांदे टाकले, नंतर मी वाटाणे टाकले त्याच्यात. मग आपण बीट, शिमला मिरची, गाजर असं एक एक करून सगळं त्यात टाकायचे आहे. फ्लावर, बटाटे असं एक एक करून आपण सगळं कुकरमध्ये टाकायचं. हे मी टमाटे लास्टला टाकले. हळद पूड टाकली, चटणी, लाल तिखट, थोडा गरम मसाला टाकायचा आहे. आणि आपण पाहिजे ते आपला फेवरेट मसाला, एव्हरेजचा असो कोणताही असो, आपण पावभाजी मसाला टाकायचा आहे. आणि थोडं वरून मीठ टाकून पाणी सोडायचं. सगळं एकजीव करायचं आहे. मग कुकर आपण बंद करून देऊ. 2 ते 3 शिट्ट्या आपण घेणार आहोत आणि मग आपली पावभाजी रेडी आहे. तिला चांगलं स्मॅश करून घेऊया पावभाजीच्या चमच्याने. वरून कोथिंबीर घालूया. मी थोडे साईडला एक वाटाणे बॉईल करायला ठेवले होते, म्हणजे ते अख्खे दिसले पाहिजे. स्मॅश करताना स्मॅश होऊन जातं ना, म्हणून ते साईडला ठेवले होते. आता मी वरून फोडणी देते. थोडं लाल तिखट, हळद पूड, थोडा मसाला आणि हिंग हे सर्व घालून वरून आपण पावभाजीला फोडणी द्यायची. त्याच्याने अजून छान खमंग वास येईल आणि पावभाजी जास्तच टेस्टी लागेल आपल्याला. अजून चवदार बनवण्यासाठी आपण ही फोडणी त्यात घालूया आणि 5 ते 10 मिनटं तिला उकळी येईपर्यंत गॅसवर राहू द्यायची. बघा आपली पावभाजीला किती छान कलर आला आहे. बीटमुळे त्याला अजूनही छान लाल कलर रंग येतो. आता आपली पावभाजी खाण्यासाठी रेडी झाली आहे. बटर लावून आपण पाव शेकून घेऊया आणि आपली पाव भाजीची प्लेट तयार करूया. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.